शात्रे के माळी समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय। या स्पर्धेचा आज आपण पाहिलं तर अंतिम दिवस। या चषकावर नाव कोण कोरणार, अर्थात प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यावर नाव कोण कोरणार हे नक्कीच आपल्याला थोड्या वेळात समजणार आहे। सेमीफायनलचा पहिला सामना रंगतोय तो अर्थात वर्सोली विपक्ष कारले या दोन संघादरम्यानची लढत। या सामन्याला सुरुवात करायची आहे। अभिषेक ऑन स्ट्राइक, मीरज खरत पहिला चेंडू, रॅटम राउंड द विकेट। पहिला चेंडू आपण पाहतो, अतिशय देखणा फटका, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सीमा रेषा बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार। पाटील मात्र या मैदानामध्ये नक्कीच अत्यंत चांगल्या दर्जाची फटकेबाजी करतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतोय डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला फटका। नक्कीच अभिषेकने जाणलं की हा चेंडू चांगल्या दर्जाचा होता, हे खूप महत्त्वाचं आहे। क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिला चेंडू त्याने जाणला की नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये, चांगल्या पद्धतीने त्यांनी चौकार खेचला। तदनंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू हा चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि पूर्णपणे आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळी करतोय। या एका धावीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। आकाश गुरव बघूया कशा पद्धतीने आता मात्र खेळी करतोय आपल्या संघासाठी। चांगला फटका आपण पाहतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये सादर करतोय खेळाडू। याही चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव येते आणि एका धावीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिले षटक आहे जिथे पॉवर प्लेचं षटक आहे, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल दोन्ही खेळाडूंचा, कारण का हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे दोन्ही संघांसाठी। या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली केवळ, नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी। बसंती संघाची धावसंख्या मात्र आगीकूच करते ती अर्थात 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपण पाहतोय। हा देखील चेंडू आपण पाहतोय खराब होता, परंतु चेंडूनी बॅटचा इथे मात्र संपर्क पाहायला मिळाला नाहीये। अखूट टप्प्याचा चेंडू होता, जर कनेक्ट झाला असता तर नक्की सीमारेषा बाहेर गेला असता, परंतु इथे चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये। निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 10 पर्यंत। आता मात्र शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय, धावचीची संधी होती परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये। 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती आणि षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपुष्टात येते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात बिनबाद 12 धावा। चांगली सुरुवात आपण पाहतो या षटकामध्ये पाहायला मिळाली। अभिषेक पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये, परंतु जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अजूनही एक पॉवर प्लेचं षटक बाकी आहे। हे षटक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांसाठी उपयुक्त ठरणार का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जिथे आपण पाहतोय पहिल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज मीरज खरत याने। नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती रोहन खरत आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन। रोहन बघूया कशा पद्धतीने ते गोलंदाजी हाताळतोय।
कारण का एक महत्त्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने बघूया आकाश गुरवची फलंदाजी बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आकाशने नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेतला होता, परंतु या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने तो कामगिरी करतोय. षटकातील पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, चौकार. पाहतोय चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्यामुळे या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहन घरतने. कमबॅक करावा लागेल रोहनला. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट होते. चांगला क्रिकेट आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, परंतु तदनंतरचे 2 चेंडू आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूवरती सिंगल आले. सिंगल डबल एक षटकार चौकार हे खूप असणं गरजेचं आहे, कारण का प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा स्ट्रोक खेळू शकत नाहीये. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी आहे, परंतु इथे काय घडलंय, डायरेक्ट हिट. इथे मात्र काय घडलंय, रिव्ह्यू घेतला जातोय. दुसरी धाव घेत असताना इथे डायरेक्ट हिट जरूर झाले, परंतु इथे मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन.
पंचांचा निर्णय आलाय की बाद. पहिला धक्का लागतोय तो अर्थात अभिषेक पाटीलच्या रूपानं, तो अर्थात मल्हार 11 वर्सोली संघाला. एक महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र नक्कीच इथे तंबूच्या आशाला परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन गुरव येतोय. बघूया सचिन गुरव आणि आकाश गुरव या दोन खेळाडूंना मात्र आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण का महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र तंबूत परतलाय. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता मात्र पूर्णपणे सर्वस्वी जबाबदारी घ्यावी लागेल ती अर्थात आकाश गुरव याला. या खेळाडूकडे ती कॅपॅसिटी आहे, जास्तीत जास्त धावा तो करू शकतो. त्याच्या बॅटमधून आपण मागील सामन्यामध्ये मोठे मोठे फटके पाहिलेले आहेत, परंतु हा सामना खूप महत्त्वाचा आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज रोहन याचा राईट मोर द विकेट. हा चेंडू देखील आपण पाहतोय दिशा नक्कीच दाखवली होती, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक धाव तर जरूर पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मात्र त्रिफळ उद्ध्वस्त फलंदाज सचिन गुरव बॅक टू दी पवलियन. या विकेटसाठी आपण पाहतोय तन्मय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील समाप्त होतं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहिलं तर जरूर 20 धावा आल्या होत्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिरज येतोय पुन्हा एकदा, ज्याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. हे षटक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असणार फलंदाजी करण्या संघाला. चांगला चेंडू आपण पाहतोय, अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज मिरज घरत. एक अचूक टप्पा आपण पाहतोय. या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे बॅकफुटला सरकला आता मात्र तो अर्थात वर्सोली संघ. मल्हार 11 वर्सोली संघाने खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगली सुरुवात केली होती, परंतु तदनंतर विकेट आल्या. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय पेश करत असताना गोलंदाज मिरज करत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव जातोय आणि संघाची धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थात 20 पर्यंत. आकाश गुरव आता मात्र या सामन्यामध्ये बॅकफुटला पाहायला मिळतोय, पिछाडीवर पाहायला मिळतोय. आता मात्र आपल्याकडे असलेला क्लास त्याला दाखवावा लागेल. हा ही चेंडू आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते, अक्षरशः फलंदाजांना नाचवलंय आपल्या गोलंदाजीवरती मिरज खरत याने. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लगातारचा तिसरा चेंडू आपण पाहतोय हा निर्धाव फेकतोय. राईट मोर द विकेट. हाही चेंडू आपण पाहतोय सुंदर चेंडू, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आकाश गुरवला आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मिरजच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामधील
अजूनही एकही धाव मात्र आली नाहीये. या चेंडूवरती मात्र अतिशय देखणा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. संघाची धावसंख्या आगेकूच करते, अर्थात 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू या षटकातील. अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय शंतनूने अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाच्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला सुद्धा पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रोहन वर्तक येतोय.
पूर्णपणे आता मात्र पिछाडीवर पहार मिळतोय तो अर्थात फलंदाजी करणारा संघ, अर्थात मल्हार 11 वर्सोली संघ. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मिरजने 12 धावा खर्च केल्या, तदनंतर रोहन घरतने 8 धावा खर्च केल्या, पुन्हा मिरजने आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या आणि आता मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि केवळ 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज शंतनूने. बघूया उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीचे हाताळतोय गोलंदाज शंतनू. सरळ बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखीन एक धक्का लागतोय तो अर्थात मल्हार 11 वर्सोली संघाला. गोलंदाज शंतनूने. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. संतोष पाटील बघूया आपल्या संघासाठी खेळ करत असताना या आझाद मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी करणार. षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळतोय ऑफस्टिकच्या, त्यामुळे पंच बकवाल सर कळवतात की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अवांतर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 4 बाद 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, टिचून मारा केलाय तो अर्थात आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाने. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, जिथे चेंडूनी बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं संपुष्टात येते आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतायत ते अर्थात 4 गडी बाद 31 धावा कराव्या लागतील. अपोजिट संघाचा विचार केला तर अपोजिट संघामध्ये नक्कीच मोठमोठे फलंदाज आहेत, धडाकेबाज फलंदाज आहेत, त्यामुळे हे षटक खूप महत्त्वाचं असणार ते अर्थात मल्हार 11 वर्सोली संघासाठी. जोपर्यंत आपण पाहिलं आकाश गुरव खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच आशा आहेत त्या अर्थात वर्सोली संघाला. या 6 चेंडूमध्ये बघूया कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील येतोय, ज्याने मागील सामन्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. असा गोलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील. मॅन फ्रॉम मल्याण आपण पाहतोय. सातत्यपूर्ण या खेळाडूने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मल्याण गावासाठी सुद्धा एक चांगला क्रिकेट खेळलाय, चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु आज शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग मध्ये खेळ करत असताना देखील तो चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आकाश गुरव बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करणार. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे फसवलंय फलंदाज आकाशला. स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क होत नाहीये, त्यामुळे नक्कीच इथे आता मात्र दबाव दडपण सर्व काही हे फलंदाजांवरती पाहायला मिळतंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील. चांगला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. मनीष तिथे आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतो गोलंदाज शुभम याचा. या चेंडूवरती मात्र काय घडलंय,
निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मोठे फटके पाहायला मिळत असतात त्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. या चेंडूवरती मात्र क्लासिकल फटका. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक मनीष तिथे तैनात. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय आणि ते मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज आकाश गुरव बॅक टू दी पॅव्हलियन. आणखीन एक धक्का. घेतली होती आणि तेव्हा आमचा पाहिजे तेवढा स्कोर झाला नव्हता म्हणून आता जरा चेसिंग करायचा प्रयत्न करू. यांच्यासोबत खेळत असताना तुम्हाला पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला होता परंतु आता कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग असेल किंबहुना या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना तुझ्या खेळाडूंना काय संदेश देशील?
पहिला पराभव पत्करला, पण त्याच पराभवानं आपला अनुभव भेटलेला आहे आणि त्या अनुभवाचा आम्ही उपयोग करू. समोरच्या संघामध्ये कोणाला टार्गेट कराल की त्याची विकेट भेटली तर आमचं पुढचं समीकरण फार सोपं होईल? टार्गेट म्हणजे करणच असेल एक बाकी असं हे नाही जास्त. आम्ही चांगला गेम आमचा करू. धन्यवाद. या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया. कारण आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती मी, कारण स्कोअर चांगला करून हे करायचं होतं. शेवटला प्रश्न असेल की तुझ्या संघ सहकाऱ्यांना आता कोणत्या गोष्टीवरती फोकस करण्याची गरज आहे? आतापर्यंत आपण बरेचसे राऊंड खेळलेले आहात, परंतु आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कोणती अशी गोष्ट आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काम करण्याची गरज आहे? सगळ्यांचं एफर्ट पाहिजे, कारण का एका मुलं मॅच जिंकू शकत नाही. जर 11 जणांनी चांगला गेम केला तर मॅच जिंकू शकते. त्यासाठी फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग हे तिन्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. छत्रपती वॉरियर्स नागाव ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. ज्यांचा आवाज या एक्केचाळीस धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल आणि 41 धावांची गरज, परंतु पहिलाच बॉल अतिरिक्त फेकला. अजून देखील मित्रांनो मॅच मध्ये बरंच काही पाहायला मिळेल. मिरज घरच्या बॅटमधून चेंडू बंद पाहून सीमारेषा पार येतोय मनमोहक बहारदार चौकार. आहे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचं काम मिरजने केलेलं आहे. त्याला माहिती आहे कॅप्टनची भूमिका खेळायची आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली मेहनत घेतली आहे, आता सुद्धा मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. बघा अभिषेक पाटील संघाचा कॅप्टन आहे. बॅटिंग करण्यासाठी सुद्धा तो सलामीला येतो, बॉलिंग करण्यासाठी सुद्धा सलामीला येतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अभिषेक पाटीलची ओळख आहे. कित्येक स्पर्धेमध्ये अभिषेकचा खेळ बहरत होतं जाताना आपण पाहिलेला आहे. आता सुद्धा तोच खेळ अपेक्षित आहे. आहा चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. धावा मात्र येत नाहीयेत. चौकार जरूर आला होता. तदनंतरचे लगातारचे 2 बॉल इथे डॉट आलेले आहेत. 3 बॉल अजून देखील शिल्लक असतील. धावफलकावरती 5 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कमबॅक हा नक्कीच या ठिकाणी अभिषेक पाटीलने केलाय, परंतु पाहूया आता मिरज घरत किती वेळ शांत बसणार आहे. हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. 1 धावेने संघ पुढे सरकत आहे. धावफलकावरती आता येथे 6 धावा आलेल्या आहेत. एक धाव फार महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना अगदी पहिल्या राऊंड पासून ते आत्ताच्या राऊंड पर्यंत खूप सारी मेहनत घेतली आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत घेणं हे प्रत्येकाचं काम आहे. तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये कशा पद्धतीने खेळ केलात हा महत्त्वाचा आहेच, परंतु पुढील राऊंडमध्ये तुम्ही कसा खेळ करणार आहात हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. पाहूया अभिषेक कसा खेळ करेल, मिरज घरत त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल. या षटकातील अजून देखील शेवटले 3 बॉल्स मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा अभिषेक, मोठा फटका फसलेला आहे. पाहूया कॅच होणार का. हा पिन ड्रॉप सायलन्स मैदानावरती, कारण कॅच कोणाची सोडली आहे तर ज्या खेळाडूनं प्रत्येक
राऊंडमध्ये चांगला खेळ केलेला आहे अशा खेळाडूला मात्र इथे संधी मिळालेली आहे. अर्थातच आता इथून कशा पद्धतीने सुरुवात करणार हे देखील पाहणं योग्य असणार आहे, कारण कॅच पकडणं गरजेचं होतं. टेक कॅचेस विन द मॅचेस बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, परंतु इथे मात्र प्रयत्न फसला. पुन्हा एकदा अभिषेक, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. एक सिंगल धाव मात्र इथे घेतलेली आहे. एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. 5 बॉल धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत आणि स्कोर 7च्या घरामध्ये गेलेला आहे. 7 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम बॉल असेल या षटकातील. अभिषेक पाटील विरुद्ध आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी फलंदाज प्रसाद भगत. हे बिग बॅटल मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला या ठिकाणी संदेश गुंजाळ आणि अजित वर्तक, तर दुसऱ्या बाजूला राकेश पाटील. या दोघांमध्ये हे क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचं खऱ्या अर्थानं महासंग्राम आज आझाद क्रू मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटला बॉल असेल. धावफलकावरती 7 धावा आलेल्या आहेत. या अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? षटकार, चौकार, डॉट बॉल, विकेट. आहा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आला अंगलटी. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. अभिषेक पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्याच बॉलवरती एक चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे आता फटक्यांची आतषबाजी, परंतु अभिषेकने चांगला कमबॅक केलाय. ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली भूमिका साकारलेली आहे. आता समीकरणामध्ये उलटी गिनती आम्ही चालू करणार आहोत. 24 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धावेंची गरज. 24 बॉल 34 धावा. सामना समसमान झाला तर इथे सुपर ओव्हर देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे इथे एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? या संबंध स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत अंतिम दिवसामध्ये एकही सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही आहे. कदाचित तो ट्विस्ट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? 24 चेंडू आणि 34 धावा. बल्लार 11 वर्सुली संघाला जिंकायचं असेल तर मात्र येथून विकेटवरती फोकस करावा लागेल. दुसऱ्या बाजूला आदिशी स्पोर्ट कार्ली संघाला जिंकायचं असेल तर एक सेन्सिबल, एक संयमी आणि एक कंट्रोल असा क्रिकेट खेळावा लागेल. नवीन गोलंदाज, एक जादूमय गोलंदाजी नेहमीच त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. टप्पा पडला तदनंतर या ठिकाणी नेहमीच तो बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करतोय. आता पाहूया त्याला समोर एक कडवं आव्हान असणार आहे. ज्या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीमध्ये फलंदाजीने मनमोहित केलंय असा मिरज करत स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल, मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनलाय दर्शक. सीमा पार. षटकार. केलंय. प्रत्येक बॉलवरती प्रहार, प्रत्येक बॉलवरती आक्रमण. पुन्हा एकदा मोठा फटका. लगातारच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके. संधी मिळाली आणि संधीचं सोनं. आहे असं म्हणतात ना की युअर बिगेस्ट एनिमी इज युअर अनकंट्रोल्ड माइंड. तुमच्या जर माइंडवरती तुमचा ताबा असेल, तुमच्याकडे जर संयम असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती यश प्राप्त करू शकता. मनावरती ताबा नसेल, नियंत्रण नसेल तर कुठेतरी रिस्क मात्र नक्कीच त्या ठिकाणी निर्माण होते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय मात्र स्पेलेकच्या दिशेनं येतोय. एक जबरदस्त चौकार. मी वारंवार हीच आठवण करून देतोय. इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा फायनलची मॅच, सूर्यकुमार यादवने पकडलेला कॅच आठवा. अर्थातच वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. आताच तुम्ही सेमीफायनलची मॅच पाहिली असेल इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टीम, मात्र अक्षर पटेलच्या कॅच आठवा. अर्थातच त्या सुद्धा फार महत्त्वाच्या होता. त्यामुळे इथे या मॅचमध्ये कॅच
महत्वाच्या होत्या, परंतु इथे मात्र षटकारांची आतषबाजी, सीमा पार येतोय षटकार. पाटील आणि राकेश पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा एकदा मिराज घरत इथे मात्र करतोय जबरदस्त खेळी. जाऊया मॅचच्या दिशेनं मित्रांनो. तत्पूर्वी आता जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 6 धावांची गरज. धावफलकावरती 35 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी मित्रांनो RDCC बँकचे IT मॅनेजर सन्माननीय प्रतीक बनासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं माळी समाज प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाचे संघमालक सन्माननीय मंदारजी वर्तक साहेब यांच्या मिसेस अर्थातच सन्मान्य सौ मीरा मंदार वर्तक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय मंदार वर्तक सर यांच्या मिसेस या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं देखील या मैदानावरती मी सहर्ष हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. रोहन पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिराज घरत यासाठी आलेलं आहे. काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे, पाहू द्या. अर्थातच आता या एका मोठ्या फटक्याने या मॅचचा तो अंत करणार का? जबरदस्त फलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी, मोठा फटका येथे जाणार का? आणि मात्र सरळ गेला सीमा रेषा पार. मॅच